नमो बुद्धाय जय भीम। वर्षावासाच्या कालखंडामध्ये अजिंठा बुद्ध विहार आयोजित तसेच डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे धम्मसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित धम्मसहल धाड ते पातुर्डा। सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून हार अर्पण करण्यात आला व सर्वांच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आली। ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा। या धम्मसहलीसाठी गावातली उपासक लाईनीमध्ये सर्वांना एक संदेश देईल अशी या धम्मसहलीचं आयोजन केलेलं होतं। बुद्ध महिला सुद्धा यामध्ये आहे आणि धम्मसहल कशी असते हे या धम्मसहलीवरून नियोजन कसं असतं या धम्मसहलीवरून कळतं की ते व्यवस्थित सर्वजण आणि धम्मसहल ही पातुर्ड्याच्या दिशेने धम्मसहलीचं प्रयाण खूप आनंदोत्सवामध्ये उपासक उपासिका भीमगीते बुद्धगीते घेऊन जाऊन या धम्मसहलीमध्ये प्रवास करीत आहे। तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला। आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजिंठा बुद्ध विहार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा। ज्येष्ठ उपासिका यांच्या वतीनं भीमगीतं आणि पातुर्ड्या गावामध्ये बोर्डात लागलेल्या बोर्डाला अभिवादन करण्यासाठी बस थांबून सर्वांनी अभिवादन केलं आणि परत मार्गस्थ झालेली सर्व उपासक उपासिका खूप आनंदमय वातावरणात ही धम्मसहल चाललेली आहे। बघा बसमध्ये सर्व हसी खुशीचं वातावरण, आनंदोत्सवाचं वातावरण। हा सर्व व्हिडिओ कबीर भाऊ बोर्डे यांनी शूट केलेला असून प्रत्येक व्हिडिओ यांच्याद्वारे शूट केलेले जातात आणि पातुर्डा या गावामध्ये या नगरीमध्ये धम्मसहलीचं आगमन धम्मसहलीच्या सर्व सदस्यांचं आयुष्यमान उत्तम हातेकर व परिवारातर्फे स्वागत। या सहलीमध्ये विशेष म्हणजे लहान मुलं आणि ज्येष्ठ उपासिका यांनी सहभाग नोंदविला, त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी बोधिसत्व ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 29 मे 1929 रोजी आपले पदस्पर्श येथे लाभलेले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे। त्या जागेला वंदन करण्यासाठी सर्व उपासक उपासिका उपस्थित। आज आम्ही मुक्काम पोस्ट धाड तालुका जिल्हा बुलढाणा येथून अजिंठा बुद्ध विहार तसेच सर्व उपासक उपासिका यांच्या वतीने आज धम्मसहलीचं आयोजन केलेलं आहे। दर पौर्णिमेला आमचं वर्षावास निमित्तानं आमचं पौर्णिमेचं अजिंठा बुद्ध विहार धम्मसहलीचं नियोजन असतं यूट्यूब चॅनल, परंतु आज आम्ही पातुर्डा या गावीला सबस्क्राईब भेट देण्याचं आणि कारण शेअर असं आहे करा। की नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यूट्यूब चॅनलला हा मार्गे सबस्क्राईब करून नागपूरला ठेवा। जायचं तसेच आपले मित्र नातेवाईक यांना या यूट्यूब चॅनलच्या जळगावला संदर्भामध्ये माहिती किंवा देऊन परिषदेसाठी जात होते धम्मसहल त्यावेळेस असो बाबासाहेबांनी धम्मदेसना इथं एक दिवस त्यांचा दिलेला आहे त्यांच्या लहान मुलांचे शैक्षणिक पावन कार्यक्रम झालेले आहे। असो या चॅनलवर तर त्यानिमित्त आम्ही इथं भेट सदिच्छा भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर आम्हाला सहकार्य करणारे आमचे या विहाराचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान कैलास भाऊ दाभाडे तसेच शाळा अजिंठा समिती बुद्ध विहाराच्या अध्यक्ष मार्फत ही विष्णू पाटील धम्मसहल भाऊ आयोजित केली जाते व याचे तसेच आयोजक आयुष्यमान आयुष्यमान रमेश भाऊ दाभाडे हे असतात। तसेच सुंदर असं सहलीचं आयोजन नारायण वानखेडे साहेब आणि तसेच गावातलेच आमचे नव्हे जीवलग तर मित्र इतर बाहेर उत्तम हातेकर गावातूनही दादा या उपासक सर्वांनी उपासिका आमच्या यांची सहलीसाठी अतोनाट उपस्थिती प्रयत्न करून लाभलेली आम्हाला ही सहल इथपर्यंत बोलवलं त्याबद्दल आम्ही धाडवासियांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो।
आणि छोटे गाणे आम्ही इथं सत्कार यानंतर मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर तिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी खुली केलेली विहीर आहे. त्या विहिरींना वंदन करण्यासाठी सर्व उपासक-उपासिका, हे बघा, ही तीच विहीर आहे जी बाबासाहेबांनी सर्वांसाठी खुली करून दिली होती. सर्वांनी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करताना वंदन करायचं आहे. हा मेणबत्त्या हा सगळा आणा. सगळं आणलं पंचायत नाही. सर्व धर्मोपासक उपासिका शांततेत बसून आयोजकांचं मनोगत ऐकत आहे. सर्वांच्या वतीने या विहिरीला हार अर्पण करण्यात आलेला आहे व मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून. हे बघा, हे विहार किती सुंदर आहे. या विहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची थायलंड येथून आणलेली ही मूर्ती, तसेच सर्व उपासक उपासिका सर्वांनी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून हार अर्पण केला. आणि जिथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 2 दिवसांचा मुक्काम झालता, ती ही शाळा बघा. या शाळेतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 दिवसाचा मुक्काम केलेला होता. आणि या जागेला वंदन करण्यासाठी, महामानवाला वंदन करण्यासाठी धाडवासीयांचे सर्व उपासक उपासिका उपस्थित. बघा, सर्व विद्यार्थी वर्ग, उपासक वर्ग शांततेत रांगेमध्ये एक एक करून प्रत्येकजण या खोलीमध्ये येऊन आयोजक यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे की बाबासाहेबांच्या विषयी या शाळेचं महत्त्व. खूप सुंदरचं आयोजन डॉक्टर प्रवीण बोडे यांचं. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या अजिंठा बुद्ध विहारच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आयुष्यमान उत्तम हातेकर व परिवार यांच्याकडून भोजनदानानंतर समारोप कार्यक्रम. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.